जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 8 समास 9 सिद्ध लक्षण. मानवी जीवनाचं सार्थकता जीव शिव ऐक्य हे साधण्यामध्ये आहे. परमात्मा परब्रह्म माझ्याहून भिन्न नाही हे पक्क ठसण्यामध्ये आहे. आणि हे असं ज्याला ठसलंय, असं ज्याला पक्क कळलंय, तो सिद्ध झालेला आहे, तो ज्ञानी झालाय, तो संत पदाला गेलेला आहे. सायुज्य मुक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, म्हणजे तो युज्य योग जोडला गेला असा जो आहे, तर तो म्हणजे संत आहे, तो सज्जन आहे. आता त्याची स्थिती कशी असते, तो कसा ओळखायचा, ते ह्या समासात म्हणजे सिद्ध लक्षणात सांगतात. समर्थ म्हणतात, अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखित, अंतरस्थिती बाणता संत, लक्षणे कैसी. आतमध्ये अमृताचं पान झालं, अमृत प्यायलं की त्या प्यायलेल्या अमृताचा परिणाम सगळ्या शरीरावर दिसायला लागतो. काय होतो? बाह्य काया लखलखित, बाहेरची काया लखलखित होते, संपूर्ण काया बदलून जाते अमृताच्या पानाने, अमृत प्यायल्यानंतर. तसं सिद्ध झाला की त्याची लक्षणं बदलतात. अंतरी स्थिती बाणता संत, आतली स्थिती, अंतःकरणाची स्थिती संतांप्रमाणे झाली की ती लक्षणं कशी होतात? लक्षणे कैसी. वेद आता आतमध्ये ही शांत स्थिती आली, त्याचा परिणाम बाह्य कायेवर पण होतो की ती शांती याचा अनुभव संपूर्ण कायेवर दिसायला लागतो. समर्थ म्हणतात, वेदशास्त्री जे प्रसिद्ध, सस्वरूप स्वतःसिद्ध, तयासीच बोली जे सिद्ध अन्यथा न घडे. सिद्ध कोणाला म्हणायचं? सिद्ध स्थिती कोणाची? तर वेदशास्त्रांमध्ये ज्याला सिद्ध म्हटलेलं आहे त्यालाच सिद्ध म्हणायचं, इतर कोणाला सिद्ध म्हणत नाही. वेदशास्त्रात सांगितलेलं निर्गुण निराकार निरालंब अनंत असा जो परमात्मा आहे त्याचा मला अनुभव आला आणि ते स्थिर आणि मी एकरूप झालो की एक प्रकारची शांती येऊन जाते, स्थिरता येऊन जाते. मग ह्या मायेचा परिणाम संपतो. मुख्य दृश्य परिणाम, मुख्य परिणाम कशात होतो? बदल काय घडतो? तर आत्ता मला हे दृश्य विश्व सत्य आहे, माझी स्थिती सत्य आहे, मी देह आहे आणि मला भय आहे. या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा अनुभवाला येतात आणि पक्क्या आत बिंबलेल्या असतात. मी सिद्धावस्थेत गेलो म्हणजे संतांनी सांगितल्याप्रमाणे मी आचरण केल्यानंतर मी आणि तो एकरूप आहोत हे पक्क ठसलं की त्याच्याबरोबर हेही समजतं की हे सगळंच्या सगळं मिथ्या आहे, खोटं आहे. आणि त्याचा परिणाम माझ्या ठिकाणचं भय नाहीसं होतं, मी निर्भय होतो, अभय स्वरूप मला प्राप्त होतं. आणि त्यामुळे माझ्या ठिकाणी सगळेच्या सगळे विकार हे नाश पावतात. का? तर ते समर्थ सांगतात, सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोनी आपण जना वेगळा. त्याचं लक्षण काय? कारण हा समास लक्षणाचा आहे, सिद्ध लक्षण हे त्याचं नाव आहे. तो ओळखायचा कसा? त्याचं बाह्य स्वरूप ह्या चराचर विश्वाचा, या मायेचा पगडा जो बसलाय तो नाहीसा होतो. पण त्याच्याबरोबर त्याचं दुसरं लक्षण ओळखायचं कसं? सदा स्वरूपानुसंधान. त्याचा अनुसंधानच तुटत नाही. त्याच्या ठिकाणी जनी तो जनामध्ये असला तरी तो जनापेक्षा वेगळा राहतो. कारण सगळ्या जनांना ह्या मायेचं अनुसंधान आहे आणि त्याला परब्रह्माचं अनुसंधान आहे. म्हणजे सगळ्या जनांना जे एक सतत अनुसंधान लागले, अनुसंधान म्हणजे सातत्याची जाणीव, अखंड भान. सगळ्या समाजाला या मायेचं भान आहे, त्याला परब्रह्माचं भान आहे. हा फरक आहे दोघांमधला आणि हा मोठा फरक आहे. समर्थ म्हणतात, बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकारांतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे.
सिद्ध लक्षण चतुर माणसाला सांगून ठेवलं. चतुर म्हणजे ज्याला जागा आहे, बुद्धी आहे, जो हे जाणू शकतो, त्याला समजून येण्यासाठी. म्हणून समर्थ म्हणतात बाह्य साधकाचे परी. तो बाह्यांगाने साधकाप्रमाणेच दिसतो, सगळ्यांप्रमाणेच तो असतो. सगळ्यांप्रमाणे या शब्दाने जो साधना करतो आहे अशा साधकांप्रमाणे असतो, पण स्वरूपाकार अंतरी, त्याच्या अंतःकरणाची स्थिती स्वरूपाकार झालेली असते. हे त्याचं मुख्य लक्षण. त्याचं दुसरं लक्षण समर्थ म्हणतात संदेहरहित साधन, तेची सिद्धांचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. त्याचं लक्षण अजून काय आहे, त्याची साधना जी असते ना ती संदेहरहित असते, तिथे शंका नसते. कारण साधकाच्या ठिकाणी शंका बारीक शिल्लक आहे. मी हे करतोय, माझी प्रगती होतीये का, मी जे अनुभवलेलं आहे, जे संतांनी अनुभवलेलं आहे ते माझ्या अनुभवाला येईल का, आणि जे ते म्हणतायत ते खरंच तसं आहे का, विविध प्रकारच्या शंका. पण साधक जेव्हा साधना करतो तेव्हा या शंकांसह त्याची साधना चालू असते. सिद्धामध्ये फरक काय पडतो, त्याचा हा संदेह मावळतो. जे शास्त्रात सांगितले, जे माझ्या गुरूंनी सांगितलंय आणि जो मला स्वतःला अनुभव आलेला आहे, ते तिन्ही गोष्टी एकरूपच आहेत, अगदी जशाच्या तशा आहेत. आणि म्हणून संदेहरहित साधन, त्याचे साधन हे संदेहरहित असतं. तिथे देहबुद्धीचा संदेह नष्ट झालेला असतो. त्याची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. त्याचं अंतर्बाह्य समाधान कधीच हलत नाही, तो सदैव तृप्त आणि शांत दिसतो. अशांती हे मायेचा गुणधर्म आहे. आपण सगळेजण अशांत आहोत का, कारण आपल्याला मिळवायचंय काहीतरी, माझी धडपड आहे, मला काहीतरी साधायचंय, हे पक्क ठरलेलं आहे, आणि म्हणून माझी धडपड अखंड चालू आहे. आणि जो सिद्ध होतो त्याची धडपड थांबते, कारण त्याला आता मिळवण्याजोगं काही उरलेलं नसतं. म्हणून तो शांत होतो आणि स्वस्थ होतो. मला या मायेतलं मिळवायचंय, म्हणून मायेप्रमाणे मला धावावं लागतं. सिद्धाच्या ठिकाणी हे धावणं संपतं, कारण त्याला आता मायेतून समाधान मिळेल हा विषय संपून गेलेला असतो. त्याला पक्क कळलेलं असतं आत्मतत्वाव्यतिरिक्त समाधान कशात नाही, आणि हे त्याने अनुभवलेलं असतं. समर्थ म्हणतात येथे हे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. ज्याचं अंतःकरण भगवंताला लागलं म्हणजेच त्या परब्रह्माला, परमात्म्याला पक्क बसलं जाऊन, आता त्याच्या अंतःकरणात दुसरं काही स्थानच राहत नाही, दुसऱ्या कशालाही स्थान राहत नाही, त्याला दुसरं अनुसंधान राहत नाही. म्हणून तो सिद्ध होतो. अभ्यासाचा मुकुटमणी, वृत्ती राहावी निर्गुणी, या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. साधक अभ्यास करतच असतो, पण ह्या सगळ्या अभ्यासाचा सर्वात शेवटचा मुकुटमणी काय? समर्थ म्हणतात वृत्ती राहावी निर्गुणी. माझी वृत्ती निर्गुणाकार, निरालंब स्थितीत, निश्चळ स्थितीत राहणे, हीच सगळ्या अभ्यासाचा शेवटचा मुकुटमणी सांगितलेला आहे. संत संगे निरूपणी स्थिती बाणे, ते होण्यासाठी मात्र संत संग पाहिजे. असंच मी काहीतरी करून आणि असंच मी वाचून नाही होणार. अर्थात सद्ग्रंथ हे संतच आहेत, पण त्याबरोबर जर संतांची कृपा झाली तर तो खरा सत्संग झाला. संतांचा संग म्हणजेच त्यांची कृपाही धरायची. समर्थ म्हणतात अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे. संतांच्या संगतीत योग्य निरूपणाने ही स्थिती मात्र येते, आणि स्थिती यावीच लागते, तर साधकाची साधना सफल झाली असं म्हणायचं. स्वरूपी भलता कल्पना. आता मग त्याच्या अवस्था कशी होते, तर बाकीची लोक आणि तो सिद्ध यांच्यातला फरक आता सांगायला घेतात. कशा अर्थाने, तर षडरिपू जे आहेत, तर हे 6 रिपू हेच सगळ्यांना त्रास देत असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे जे षडरिपू सांगितलेले आहेत, ह्याचा त्रास त्याला होत नाही. कसा होत नाही? समर्थ म्हणतात स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून साधूजना कामची नाही. त्याच्या ठिकाणी काम नाही, त्याला मिळवण्याजोगं आता काही उरलेलं नसतं, त्याला काही हवंय असं उरलेलं नाही. त्याचं तो तृप्त असतो. मला आता काही नको, मी तृप्त आहे. भरपूर जेवण झालं की आपल्याला वाटतं ना, बास पुरे, आता मी तृप्त झालो. ती जी स्थिती असते, बास पुरे, ही स्थिती साधूची अखंड असते. कारण त्याला या मायेतलं काहीच मिळवायचं शिल्लक राहिलेलं नसतं. या मायेतून सुख आणि समाधान आहे हे त्याचं संकल्पना मोडून पडलेली असते.
किंवा त्याची ही संकल्पना दृढ झालेली असते, आत्मतत्वाव्यतिरिक्त कशातच समाधान नाही. समर्थ म्हणतात, जेणे दृश्य केले विसंच, तयास कैचा हो प्रपंच, या कारणे निष्प्रपंच साधू जाणावा. साधूने काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे सगळे षडविकार जे आहेत ते ह्या देहाच्या आसक्तीमुळे, देह मी आहे हे धरल्यामुळे सगळे पुढे फोफावतात. तो देहच मी नाही असा निश्चय झाल्यामुळे षडविकार गळून पडतात. आता जेणे त्यामुळे हे सगळं दृश्य त्याने नाहीसं केलेलं असतं. जेणे दृश्य केले विसंच, दृश्यच नाही तर ह्यातला प्रपंच कसा शिल्लक असणार, कारण प्रपंच या दृश्य विश्वावर चालतो. म्हणून समर्थ म्हणतात, तयास कैचा हो प्रपंच, या कारणे निष्प्रपंच साधू जाणा. म्हणून साधूला प्रपंच नाही. दृश्य सांडून नासिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. हे सगळं शोक कशामुळे होतो, तर ह्या दृश्याच्या मी माझं मानलंय त्याच्या वियोगामुळे शोक होतो. मी घर माझं मानलं, मी गाडी माझी मानली आणि गाडी चोरीला नेली की मला शोक होतो. गाडी चोरली कोणीतरी, दुःख झालं का, कारण ती माझी मानली म्हणून. साधूच्या दृष्टीने या विश्वातलं काहीच माझं नाही, त्यामुळे ह्याच्यात मिळवण्याजोगं काही नाही आणि त्यामुळे काहीतरी जाईल आणि मला दुःख होईल हा विषय संपून गेलेला असतो साधूचा. म्हणून त्याला शोकच कधी होत नाही, त्याला शोक होत नाही, मोह पडत नाही, त्याला दुःख होत नाही आणि सदैव आनंदी स्थिती त्याची राहिलेली असते. आणि अशी आनंदी स्थिती ही सांभाळावी लागते. आशा धीरता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखणं. त्याची नैराश्यता म्हणजे वैराग्य, ही त्याची ओळखण आहे, ओळख आहे, चिन्ह आहे. सगळ्या मुख्य चिन्हांमध्ये हे महत्वाचं चिन्ह आहे. ज्याच्या ठिकाणी ह्या इहामूत्र फलभोग विराग हे झालेलं नाही तर त्याची साधना सुरू होत नाही. आणि ही इहामूत्र फलभोग म्हणजे ह्या दृश्यातील, या सृष्टीतील भोग आणि पारलौकिक भोग म्हणजे स्वर्गातील भोग, दोन्ही ठिकाणचं वैराग्य. मला यातलं काही नको, बस मी तृप्त आहे, मला पुरे आहे, मला कशाची गरज नाही. म्हणजे मला काही नको, मला काही आवश्यक नाही, हे पक्क झालेलं असतं साधूचं. म्हणून वैराग्य हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात, आशा धीरता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखणं ही त्याची ओळखण आहे. त्याला ह्यातलं काही लागत नाही. आता त्याला ह्यातला संग नाही, त्याला ह्यातलं काही लागत नाही, त्याला ह्याच्यातला काही परिणाम होत नाही आणि त्याचा ह्याच्यावर विश्वास नाही. त्याचा फक्त एकमात्र विश्वास असतो, ते म्हणजे मी ब्रह्म आहे ह्याच्यावर असतो. तोच सिद्ध आहे. आणि असा सिद्ध सकळ धर्मामध्ये धर्म. समर्थ अशा सिद्धाच्या ठिकाणी असणारा जो व्यवहार तो सर्वश्रेष्ठ धरतात. समर्थ म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. सगळ्या साधूंच्या लक्षणांचं मुख्य वर्म काय? स्वरूपी राहणे हा स्वधर्म. त्या स्वरूपाच्या ठिकाणी, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी निश्चल राहणे हाच मुख्य स्वधर्म आहे. सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या कृतींमध्ये, सगळ्या साधनांमध्ये मी त्या स्थितीतच कसा राहीन असं सतत भान ठेवणे हाच मुख्य कर्म आहे, मुख्य कर्तव्य आहे. आणि हेच साधूचं लक्षण आहे. अखंड स्वरूपानुसंधान राहिलं की मग मी स्वरूपच होतो. आणि असा स्वरूप झालेला जो आहे तोच खरा सिद्ध. आणि ह्या सिद्धाची संगती ज्याला मिळते तो पण अशाच मार्गाने सिद्ध होतो. म्हणून अशा सिद्धांची संगती आपल्याला लाभावी आणि ते अनुसंधान आपलं सतत टिकावं, म्हणून आपण समर्थ चरणी प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.